पट्टी में का बन रहा आज काय बनवतेय? मिसेस मानसी परे देशमुख सर्वांची आवडते. आज माझी 2 जी लेकरं आहेत ना त्यांची फरमाईश आहे. खूप वर्ष त्या दोघांनी माझ्या हातचे आलू पराठे नाही खाल्ले है ना सोनू. आम्हाला दोघांना, तुम्हाला नाही. त्यांना आलू दे आणि मला पराठे दे. माझे बघ रिअलिस्टिक. तर इथे आता मी म्हणजे सोनूने बटाटे उकडले आणि चिंटूनी मला ते सोलून दिले, म्हणजे तिजेने. चिंटू त्या एवढीशे बटाटे आहेत तर ते मला जाम मेहनत पडणार आहे पुढे. आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, याच्यामध्ये 4 चमचे मीठ. 4 चमचे मीठ. खरं तर मी यामध्ये ओवा वगैरे घालते, पण इथे आता नाही आहे ओवा. हे ओवा होता ना तुझ्याकडे रे? हे ओव्या. आणि थोडंसं तेल. थोडीशी धणे पावडर, थोडी हळद, तिखट, असं थोडंसं खमंगपणा यायला घेतले. बटाटे at least 400 in this. No. 400. मीठ. तर मी यात घातले तिखट, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, थोडासा गरम मसाला आणि खूप सारी कोथिंबीर. 3 packets of onion. 3 packets of onion. Did you walk? Yeah. Me old lady. Yeah. Me old man. Yeah, actually she was old. Me oldie man. They call they say ma'am instead of mum or mom here. Irish kids. Ma'am. Me ma'am. Me old ma'am. I need to search on the internet whether I get. We also need to find me a new sister. Shut up. Then I'll take care of it. Okay. I don't know, officer. We were all eating coriander cakes. You want new mom? You want new mom? Is it you? Are you going to be the new mom? ठीक आहे. मज्जा कर. मज्जा करते उगाच. काही टेन्शन नाही. चव नको जायला. नाही. कारण आलं जास्त मला म्हणजे खूप सगळ्यात आलं नाही आवडत मला. ऑरेंज ज्यूस. जिंजर. इथे मी आता एक साईडला आलू पराठे करता करता वाटणाची तयारी करते. जे वाटण मला तुम्हाला कधीपासून दाखवायचं आहे ते इथे मी करायला घेतलंय, तेही बघा. धणे एवढेच आहेत का रे? तू जाऊ. इथं लाकूडच आहे. दालचिनीचं काय नाही. हे पण तुकडे घे. पहिली एवढेच गरम मसाले मी घालते तेजस, समजला? हे आपलं वाटणाची तयारी चालली आहे, जे आपण नेहमी सगळ्या भाज्यांमध्ये किंवा आमट्यांमध्ये किंवा चिकनमध्ये किंवा काही जे करतो त्याच्यासाठी आपण हे वाटण जे बनवतो, तर ह्याची मी रेसिपी तुम्हाला एक साईडला दाखवते आणि एक साईडला मी इथे आलू पराठ्यांची तयारी केलेली आहे. तर आपण ह्याच्यासाठी मी हे वाटण बनवून ठेवते. ह्याच्यासाठी हे यासाठी केला होता अट्टाहास. कांदे मी कापून दिलेत. हा ना, मग हे दोघांसाठी. आणि हिला आमच्या नीवला इंडियन फूड खूप आवडतं है ना नीव? यू लाईक इंडियन फूड? किती आवडतं? येस येस. चला तर मग आता आपण बनवूया
हा माझ्या लेकाचा मसाल्याचा डबा. ह्याला असे दोरी बांधतो. अनबॉक्सिंग. हा दोरी बांधतो आणि कमरेला दोरी बांधून घरभर फिरतो. अनबॉक्सिंग द मसाला का डबा. तू वाटणात वेलची नाही टाकत? दगडफूल टाक ना. मी काहीच नाही टाकत. तुला कसं टाकणार दीदी? अबे साले. हे काय मालवणी मसाला आहे ना. हा आणि हे तिखा तिखा लाल आपल्याला लागणार आहे. हा तिखा लाल ठीक आहे ना, काढलं ना मसाल्याच्या डब्यात. मालवणी मसाला थोडा काढून. तर कांदा, खोबरं, धणे, काळी मिरी आणि लवंग, दालचिनी हे भाजून आपलं तयार आहे वाटायला. इथे हे आपलं वाटण वाटून तयार आहे. तर ह्या वाटणाची रेसिपी मी आता तुम्हाला दाखवली आहे. म्हणजे जे नेहमी मी हे वापरते, चिकन, काही भाज्या किंवा बऱ्याच प्रकारांमध्ये आमट्या वगैरे, तर ते हे तळलं वाटण जे कोलंबीच्या खिचडीला पण वापरलं होतं. चला तर मग आता आपण आलू पराठ्यांकडे वळूया. ॲक्च्युली मी खूप जास्त भरते, पण हे बाहेर येणार म्हणून जास्त भरता येत नाही आहे स्टफिंग. पुरचुंडी करून घ्यायची. काय? पुरचुंडी. पुरचुंडी किंवा पोटली म्हणतात. आणि हे अशी पॅक करायची. आता इथे माझी जर अशी एक चुकी झाली की मी पीठ आहे ना अजून जास्त मऊ करायला हवं होतं, कारण की बटाटा चिकट आहे हे माझ्या डोक्यात नाही आलं. तर आता मी आधी अर्धी हाताने ना ऑलमोस्ट अर्ध मी करून घेणार आहे, नाही तर मग आपलं स्टफिंग राहत नाही याच्यात जास्त. पराठा तुटला, पुरचुंडी काही की नाही तुटला आहे, तो प्रॉपर आहे. तुटलाय का? नाही. कंटिन्यू. हे बा असं बाहेर येतं. असं बाहेर नको यायला खरं, पण इलाज नाही, आता काय करणार. तुझा हात येतो. ते सर्व करा झालेले पराठे आणि चटणी. राकेशला कळलं का? पुरचुंडे तू रात्रीचे किती वाजलेत दक्ष? 2:30 ऑलमोस्ट. तुम्हाला झोप येत नाहीये का रे? आणि हे सगळे जागे आहेत कार्टून. हे बघ, ह्यांना झोपच नाही आली आहे. रील्स पाठवत आहेत, रीला बघतायत. दोन मिनिटं तेजस. आणि इट्स रेडी. तेजू तू टेस्ट केला ना? जगास. BTS. काय आता कुठं जायचंय? लंडनला? पाय खातोय कशाने? करणी खासते. हा, करणी खासते. घरी जायचंय. पिकलेत का रे? हा क्या बघतात ते? मला थोडीशी धणे पावडर, थोडी हळद, तिखट, असं थोडंसं खमंगपणा यायला घेतले. व्हिडिओ चालू आहे आणि काय काय मध्ये येऊन विचारतोय. मी ते बॅग मधनं काढलं आता.